हॅलो नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे ऊसाची कांडी वाढवण्यासाठी या प्रकारे नियोजन करायचे आपल्याला। समजा ऊस कांड्याला लागला असेल तर या प्रकारे नियोजन केल्यानंतर नक्कीच तुमच्या ऊसाच्या कांड्याची जाडी लांबी वाढेल आणि माती लावताना कोणता खताचा डोस द्यायचा आहे त्याविषयी पण माहिती देणार। पहा आता ऊसाची कांडी वाढवण्यासाठी काय करावं पाहिजे, महत्त्वाच्या बाबी पहा। त्यामध्ये तुम्हाला जस्त म्हणजे झिंक, लोह, फेरस, मॅग्नेज म्हणजे मॅग्नेशियम फवारणी करा। कमतरता तर असेल तर वाढ खुंटणार। या न्यूट्रिशनची कमतरता असेल तर तुमच्या पिकाची वाढ थांबली जाणार। त्यानंतर नायट्रोजन, नायट्रोजन योग्य प्रमाणात द्या। अतिरिक्त दिल्यास फक्त पाणी वाढणार आहे, तुमच्या ऊसाची कांडी लांबी वाढणार नाही। त्यामुळे थोडंफार नत्र पण द्यायचे। त्यानंतर वाढीच्या अवस्थेत ग्रॅन ग्रोथ स्टेज म्हणजे पाण्याची कमतरता झाली तर कांडी लहान राहणार आहे। त्या चौथा पहा, ऊसाची कांडी लांब होण्यासाठी ग्रॅन ग्रोथ स्टेज म्हणजे 60 ते 100-150 दिवस मध्ये विशेष काळजी घ्यायची आपल्याला। हाच काळ महत्त्वाचा आहे आणि याच काळामध्ये ऊसाची वाढ भरपूर होते। आता पहा, माती लावताना कोणता डोस द्यायचा तुम्हाला। त्यामध्ये तुम्हाला युरिया घ्यायची 2 बॅग, 15-15 1 बॅग, DAP 1 बॅग, MOP 1 बॅग आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूटन 25 किलो, लिंबोळी पेंट 80 किलो, 40 किलोची असती 2 बॅग घेतल्या तरी चालतात। हे पूर्ण प्रति एकर डोस माती लावताना घ्यायचा आहे तुम्हाला। ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा। खाली ऊस पिकाविषयी संपूर्ण शेड्यूल हवं असेल लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत तर खाली हा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता। तुम्हाला व्हॉट्सअपला पूर्ण ऊस पिकाविषयी संपूर्ण लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत त्यामध्ये खताचे डोस, आळवण्या, फवारण्या याप्रमाणे शेड्यूल पद्धतीत माहिती दिली जाईल। धन्यवाद।